कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. फोकसमध्ये दिसत आहेत ते जांबाज जवान, जो चाहे कितने भी बूढ़े क्यों न हो, लेकिन उन्हें हम जवान ही कहते रहते हैं. और आज हम लोग आए थे एक जवान की जो कुछ भी हादसा हुआ चितड़ी में. अब तो आपको पता है, मेरे चैनल पे आपने बहुत सारे वीडियो देखे हैं. रणजीत निकम, इनके श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए ये सारा ग्रुप है सांगली से. चलो हम इनकी जो भावनाएं हैं, जो कुछ भी हुआ उसके बारे में, उनके दिल में क्या भावनाएं हैं, हम थोड़ा सा जानने की कोशिश करते हैं. सारे सांगली ग्रुप को कवि प्रविष्य का तहे दिल से सैल्यूट. सर, आपका नाम बताइए. आज आप रणजीत निकम, इन्हें श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए चितड़ी तक आए हो, सांगली से आए हो, तो क्या फीलिंग्स क्या है आपके दिल में, क्या तरंग उठ रहे हैं? मैं अखिल भारतीय माजी सैनिक संगठन जिला उपाध्यक्ष दशरथ पाटिल, ओके. सांगली. हमें बहुत दुख हो गया कि अचानक हमें फ़ोन मिला हमारे भोसले साहब, लिंगड़े साहब, इन लोगों को, हमारी टीम को, कि भाई ऐसे ऐसे हादसा हुआ है और जाना है किसी भी हालत में. तो सब हम लोग निकल के आ गए. बहुत दुख हुआ कि हमारे परिवार का एक सदस्य हमें छोड़ के चला गया है. सही. और उससे ज़्यादा, सबसे ज़्यादा दुख हुआ कि जिस गांव में जो बच्चा पैदा हुआ है, उन गांव के लोग इनको सपोर्ट नहीं कर रहे. इस चीज़ का बड़ा खेद हो रहा है हम लोगों को. और इसलिए हमारा पूरा सैनिक परिवार एकजुट से, एक ताकत से उनके परिवार के साथ हमेशा हमेशा के लिए रहेगा. बस इतना ही कहना चाहता हूँ. और उस बच्चे को न्याय मिलना चाहिए. बिल्कुल रहना ही चाहिए और मिलेगा सर. ऑलवेज वी शुड थिंक पॉजिटिव. जो कुछ भी है कानून के दायरे में, मुझे तो ऐसे लगता है कि ज़रूर जस्टिस होगा. आप कुछ कहना चाहेंगे सर? सर्वप्रथम आपल्या चॅनलला नमस्कार. प्रणाम सर. काल रात्री अचानक आम्हाला व्हॉट्सअप माध्यमातून समजलं की चितळी या गावामध्ये, खटाव तालुक्यात, सातारा जिल्ह्यामध्ये एका माजी सैनिकाची त्या चितळी गावच्या गावगुंडाकडून निर्गुण हत्या 8 दिवसापूर्वी झालेली आहे. आणि त्याची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाद घेत नाहीत आणि त्या परिवाराला मदत करत नाहीत. आणि त्या माजी सैनिकाची हत्या होणं म्हणजे देशाचीच हत्या होणं, ह्यात म्हणण्यात काय अर्थ नाही. सही बात आहे. कारण त्या घराण्यातले एक माजी सैनिक रणजित निकम आणि त्याचाच भाऊ सध्या सेवारत असतानासुद्धा, ज्यांनी देशाची सेवा करत आपलं पूर्ण आयुष्य या जनतेसाठी घालवलं, त्याच परिवारासाठी जर गावगुंडांनी जर मारण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे एकाच घरातले हे दोन भाऊ आर्मीत आहेत. यस, एकाच घरातले जो आता कार्यरत आहे तो अमोल निकम. ओके. आणि त्या परिवारावर असा प्रसंग आलेला आहे हे आम्हाला व्हॉट्सअप माध्यमातून समजल्यानंतर त्या परिवाराला मदत करण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातून विविध तालुका अध्यक्ष असतील, संघटना अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष अरविंद शिंदे, विटा अध्यक्ष कुंभारसाहेब असतील, किंवा जिल्ह्याचे आमचे समन्वय समितीचे अध्यक्ष भोसले साहेब असतील, आणि आम्ही ठरवलं की सांगली जिल्ह्यातून सुद्धा, फक्त सांगली जिल्ह्याचाच तो खटाव तालुक्याचा किंवा सातारा जिल्ह्याचा नसेल, आमच्यावरही कधी प्रसंग येईल, यासाठी आपण सैनिक या नात्यानं त्यांना मदत केली पाहिजे. या उद्देशानं आम्ही इथं चौकशी करायला आलो, त्यांना मदत करायला आणि श्रद्धासुमन अर्पण करण्यासाठी आलं असताना आम्हाला ह्या गावामध्ये दिसून आलं की गावातील जे नेते आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस पाटील असेल, सरपंच किंवा त्यांचे सरपंच बाडी असेल, गाव असेल, आज या सैनिकांच्या सांत्वना भावनेला, श्रद्धांजली भावनेला आम्हाला गाव एकत्रित झालेलं दिसून आलं नाही. त्यामुळं आम्हाला याची खेद वाटते आणि खंत वाटते. कारण आज सैनिकाला, गावातली सुद्धा लोक सैनिक परिवाराला मदत करत नाही. हे फार दृश्य खूप आपल्याला विवाळीत आहे आणि दुर्गांबपूर्ण गोष्ट आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांना आव्हान केल्यामुळं आज आम्ही सांगली जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी त्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालो आहे. आणि इथून पुढेही आम्ही उपस्थित राहणार आणि त्या सैनिकाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सैनिक सांगली जिल्हा परिवारसुद्धा प्रयत्न करणार आणि मदत करणार.
एवढं मी सांगतो आणि ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना साधारण याच असतील. डेफिनेटली अजून कोणी काही भावना व्यक्त करू इच्छिता का? त्यांनासुद्धा बोलू शकता. जरूर. मी सांगली जिल्हाध्यक्ष सुभेदार मेजर पांडुरंग भोसले. येस सर. सर्वप्रथम चितळे गावामध्ये रणजित निकम याची निर्घृण हत्या गावगुंडांतर्फे झाली याबद्दल आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व सैनिकांतर्फे जाहीर निषेध येस. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि त्यांचे जे परिवार आहे त्यांच्यावर जो हा डोंगर कोसळला आहे त्यामधून तो त्यांचे परमेश्वर रक्षण करो अशी परमेश्वरास प्रार्थना करतो. सर्वप्रथम मला सांगायचं हेच आहे, आज सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातील हा सैनिकावर एक भ्याड हल्ला, जो सैनिक समाजासाठी काहीतरी करायचं, चांगलं कार्य करायच्या उद्देशानं गावात काम करत असताना जर असे गावगुंड हल्ले करत असतील तर ही फार मोठी आपल्या महाराष्ट्राची शोकाकीयता आहे. असे हल्ले व्हाय नाही पाहिजेत. आज सैनिकावरचा हल्ला म्हणजे देशरक्षकाचा हल्ला आहे. आज सैनिकामुळं देश सुरक्षित आहे, देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, देशाचे नागरिक सुरक्षित आहेत. आणि ज्यावेळा देशावर आपत्ती येते, मग ती पूर असो किंवा अजून कोणताही देशात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत सैनिकांना बोलावलं जातं. बरोबर आहे. अगदी सैनिक बरोबर. धावून येतो. तो सेवारत असो किंवा सेवानिवृत्त असो, त्या टाईमाला त्या सैनिकाला बोलवलं जातं. त्याचप्रमाणे प्रशासनानं अशा झालेल्या क्रूर हत्येबद्दल कारवाई म्हणजे त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि कडक जे त्यांना कायद्यानुसार शासन त्याच्यावर झालं लवकरात पाहिजे. लवकर फास्ट टॅगमध्ये ही केस चालावी. त्याच्या